मग पहिला जो उत्सव झाला त्या उत्सवात गिरबे भाऊ पायाला भोवरा बांधून फिरले महाराष्ट्र तालुक्यात. प्रत्येक घरों जायचे, प्रत्येक घरोघर जाऊन पत्रिका वाटल्या आणि एक चांगलं सप्ताह झाला. तो तिचं नियोजन झालं आणि मग त्यांना ते नव्हतं डोक्यात, पण मीच डोक्यात घातलं आम्हाला तुमचा अमृत महोत्सव करायचा. ते पहिले आग्रह का असतात हे कशाला ते वारकरी सेवा झाली का बस मला काही लागत नाही. नाही करायचं. मग मी त्यांच्या मुलाला म्हटलो, आमदार साहेबांना म्हटलो, ते म्हणजे तुम्ही करा, मी हजर आहे. व्यापातला माणूस आहे मान. आणि आता त्यांना महाराष्ट्र शासनाने अजून व्याप दिलाय, चार्ज दिला. देवेंद्र फडणवीस साहेबाचा उजवा हात आहेत ते. म्हणजे मग त्यांना खूप सहकार्य झालं. मग ते म्हटले हे करायचं. मग कुठं करायचं, कुठं मंगल कार्यालयात करण्यापेक्षा ते गेली अनेक वर्ष सकाळी उठले का पहिलं सोपान देवाचं दर्शन आहे. मग सोपान देवाला वाटलं असं माझ्या भक्ताचं अमृत महोत्सव माझ्याच दारात झाला खूप मोठं नियोजन करू शकले असते. मग आम्ही त्यांची तुळाबेळा ठेवलेली. एक भजन करणारे त्यांचं इथे एक मंडळ आहे, भजन मंडळ आहे. काल भैरवनाथ सप्ताह करतात. ते हनुमान प्रासादिक भजनी मंडळ आहे. काल भैरवनाथ सप्ताह करतात. 35 वर्ष पायीवारी करतात. पंढरीची दिंडी आहे इथून सोपान देवाबरोबर. खूप चांगलं काम त्यांनी केलं. 2-3 ट्रस्टवर आहेत, पतसंस्था उभ्या केल्या, मोठाले उद्योग उभे केले. पण दानशूर खूप. मग मी त्यांना सांगितलं सोपानदेव मंदिरात जर कोणी महिना वारकरी आला तर त्याला जेवायची सोय करा. आज इथं कोणी रात्री मुक्कामी आनंद उपाशी झोपला हे भाऊला कळालं तर भाऊ त्याला जीव घालतात. हे विशेष सोपानदेवाच्या दारात कोणी उपाशी राहता कामा नये. आणि मग आमच्या त्रिगुण काका गोसावी, नवेश्वर गोसावी काका म्हणजे त्यांचा उत्सव झालाच पाहिजे, त्यांचा सत्कार करायचा. आणि म्हणून मग आज तिथं भाऊंचा उत्सव आहे. सर्वांनी 5 मिनिटं वेळ द्या. भाऊंची तुळा होईल, पूजा होईल आणि 2च भाषणं होतील, एक देहूकरांचं आणि एक आमदार साहेबांचं. जास्त भाषणं होणार नाही. आणि बरोबर हा सगळा कार्यक्रम आपल्या एक 10 ते 15 मिनिटात आवरून पंगत होईल. आणि मग सगळ्यांनी उठायचे. पहिली पंगत वारकऱ्याची आणि मग बाकीच्या यांना लांब लांब जायचे. अशी सगळ्यांना विनंती. शेवेला पूर्ण वेळा गजरात भाऊंची तुळा करू. मग दही हंडी फुटल आणि 2 आशीर्वाद. मग आपण 5 मिनिटांनी बसू. आदरणीय भाऊंना घेऊन तिथं चालायचे. तिथं चला चला दिलीप दादा, सोनवणे साहेब, हा चला, डबाले मामा या. बाकीची मंडळी बसून राहतील. हा पारड्यात बसतील आणि पहिली तुळा तांदळाने होईल. आणलंय का सामग्री? आणली. कारण कोणताही आरंभ तांदळाने करायचा. जेवायला बसलं का पहिला घास कशाचा खायचा? भाताचा. सर्वारंभ तंडुला हा प्रस्थमुला. कोणत्याही गोष्टीचा आरंभ तांदळाने. तुमच्या अंगावर तांदूळ पडलेले असतील ना, बरं बघा, हात जोडा सगळेजण. त्यांच्या मुलांनी, त्यांच्या भावांनी ही पूजा मांडली. सगळ्यांना विनंती, तुम्हाला तुमच्या आई वडिलाची पूजा अशी करता आली नसेल, पण आज आपण हात जोडायचा आणि ती पूजा पाहिल्यावर मनात एकच म्हणे की जणू काही मीच माझ्या आई वडिलाची पूजा करतोय. असं प्रत्येक जण मनात दा. भाऊ एका पारड्यात आणि तांदूळ एका पारड्यात टाकले का? थोडं बसले का?
जरा मागची मंडळी बाजूला घेतले का तांदूळ घेतले का झाली का तोडा बरोबर माऊली 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 आता भाऊचं पारड खाली टेकवा आधी आणि मग तांदूळ काढा अजून काय गहू आहे का गहू काय आणलंय हा आता भाऊ एका पारडात आणि गहू एका पारडात नानो भाऊची गव्हाने तुळा झालेली पहिले तांदळाने मग गव्हाने आता पारड खाली टेकवा आणि साखर घ्या काय साखर आहे का काय साखर गोड राहतात सर्वांनी जोरदार टाळ्या वाजा त्यांच्यासाठी साखरेने तुला झाली तांदळाने झाले गव्हाने झाले साखरेने काय अंगुळासारखे गोड राहतात मला गुळ कुठूनही खाल्लं तर गोडच लागत उलट साखरेने तरी शुगर वाढवत पण गोडाने नाही वाढत वा आणि म्हणून भाऊंची तुला गुळाने करण्यात सुधाकर भोगेर आणखी काय त्यांच्या वजना इतके गहू त्यांच्या वजना इतकी साखर त्यांच्या वजना इतके गुळ त्यांच्या वजना इतके लाडू हे अन्न तुला केलेलं गोरगरिबाला वाटलं म्हणजे त्यांचा आशीर्वाद आपल्याला होतो याला म्हणायचं वाढदिवस नाही तर लोक वाढदिवस असा करते गाडीवर केक ठेवते ज्याचा वाढदिवस त्याचं तोंड त्याच्यात बुडवायचं आणि ते बोट दाखवायचं लोकांना पंचतुला झाली आता भाऊंला आसनावर आणून बसा आणि त्यांची मुलं आणि सुना आणि आदरणीय विमल दुधाळ आई आदरणीय घाडगे आजी आमच्या राहुरीहून आलेल्या आहेत त्यांनी त्यांना आई मानलेलं आहे का मग हा हाय हाय हा म्हातारी हा वा नंतर लताताई आणि सुमनताई जगताप आणि इंदुताई गिरमे यांनी सगळ्यांनी पुढे यायचं या विमलताई दुधाळ घाडगे या हा सर्वप्रथम मुलांनी त्यांची पूजा करायची तर संतोष भाऊंची पूजा करून घ्या पूजेचं साहित्य आणलंय का हा या हा ना एक खुर्ची घ्या तिकडून इकडे आपली मंडळी थोडस मागवा वेळीकडे मामा तुम्ही थोडस इकडे वा हा पूजा करून घ्या ना
हा ते बाळ कुठे बाळ त्याचा वाढदिवस आहे एक खुर्चीवर ते बाळ बसव एक खुर्ची देता का जो ह्या बाळाचा वाढदिवस आहे हे खूप नाव ससाय साने झाले आणि त्यांच्या आईने नवस केला होता की मी सोपान देवाच्या दारात काही अन्नदान करीन मग आजची पंगत तशी आमच्या विश्वनाथ महाराजांची राहते विश्वनाथ महाराज वांगणीकर आले ते तर टाळ्या वाजत त्यांच्यासाठी त्यांची पंगत राहते पण आम्ही त्यांना म्हणलं आपण गिरवे भाऊला पंगत देऊ मग गिरवे भाऊनी करायचं ठरवलं पण ह्या ज्या घारे परिवार आहे ह्या माऊली म्हणजे माझ्या मुलासाठी थोडं अन्नदान मला करायचे मग म्हणजे तुम्ही याच्यातच सामील व्हा हा या 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 बाळा बस 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 आपल्या जो त्यांच्याच परिवारातलं बाळ आहे ते वा आणा ते इकडं आणा सगळं पारायण 16 मंडळाचे आदरणीय दत्तात्रय पाटील सोनवणे आणि दमाले मामा भंडारा डोंगर समिती आमदार समिती हा असं वा 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 बघा तो कोबरायचं उपरण आले देहूवरून याला भाग्य म्हणायचं हा असलेला आमदार समितीचा जोरदार टाळ्या वाजवा समोर इकडे इथे रामकृष्ण हरी हा 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 ते बाळाला हार घालायचा एक हार द्या आणखी थोडं महिला मंडळ आधी दही हंडी फोटल आधी दही हंडी फोटल मग आरती होईल बसा थोडं बसा आपण नंतर इथंच येत ना आपण बसा बसा घेऊ ना घेऊ हा इथे समोर महाराज इकडे इकडे आता दही हंडी फोटल आणि आरती आई वडील हे विठ्ठल रुक्मिणीत का नाही आई वडील बाळासाठी कोण येतं विठ्ठल रुक्मिणीत का नाही म्हणून पांडुरंगाची आरती आणि जेवढं त्यांना आयुष्य भेटलं तेवढ्या दिव्याने त्यांना ओवाळायचं माणिक महाराज बोल यांनी पुढे यायचं दही हंडी फोडायला लागले होते आदरणीय माणिक महाराजांनी दही हंडी फोडायला यायचं पुढे थोडस बाजूला होत तिथून थांबता का शिंगलावी तुरी Thank you.
चंद्रभागे स्नान मंदिरात काळाचा वारा न लागो राजसा तया असावे कल्याण तुझा प्रती आहे संता शिरवी मंदिराचा तुका म्हणे आता उदार तो होय मंदिराचा संता शिरवी हे मंदिराचा मंदिराचा ज्ञानदेव ऐका 2 मिनिटं ऐका इथली गर्दी कमी करा. आता आपल्याला तुकाराम महाराजाची वंशज देहूकर महाराज आदरणीय सुधाकर भाऊ गिरमे यांना आशीर्वाद देतील आणि आपल्या पंचक्रोशीला शुभेच्छा देतील. सगळ्यांना विनंती, दिवाळीच्या पाडव्याला दुपारी 12 ते 2 शांती ब्रह्मच्या अध्यक्षतेखाली पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे आणि बाळासाहेब काशी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येतात सगळेजण दर्शनाला तुकोबाराच्या दिवाळीच्या पाडव्याला. आणि दिवाळीच्या पाडव्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्र्यंबकेश्वर प्रदक्षिणा सुरू होईल. सगळ्यांनी संध्याकाळी मुक्कामी तिथे यायचं आणि मग प्रदक्षिणा होईल. आदरणीय आमदार साहेब संजय भाऊ जगताप यांनी भाऊंचा गोड सत्कार केला, त्यावर त्यांच्या टाळ्या वाजा. आता सर्वप्रथम शुभेच्छा देतील आदरणीय माणिक महाराज मोरे, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देऊ. बाबा श्रीराम कंपनीचे साहेब आले, जे भाऊंचे साडूचा मुलगा आहे. या ते इथे या समोर या. विशाल भागवत यांनी पुढे यायचं क्या. आता त्यांनी जबाबदारी दिली की बाबा मी तुकोबाराच्या मंदिराला त्र्यंबकेश्वरला मदत करतो. पुढे ते जरा टाळी वाजवा बाळासाठी. आपल्या सासवडकरांनी आणि नाशिककरांनी जागा घेतली कुठं, त्र्यंबकेश्वरला तुकाराम महाराज मंदिर बांधायचं. आपल्या माणिक महाराजांच्या अध्यक्षतेखाली या बाळांनी सांगितलं की मी कंपनीचे मालक आहेत, त्यांना आमदार साहेब आम्ही भेटू. आणि कोरोनाची लस जी तयार केली ती या बाळांनी यांनी मिळवून तयार केली. टाळ्या वाजवायच्या. आणि ते भाऊंच्या जवळचे पाहुणे येतं, त्याने आम्ही ते तुकोबाराचं मंदिर तुम्हाला त्र्यंबकेश्वरला बांधायचं. तर आम्ही त्यांना म्हणलं तुमच्या मालकाचं नाव देऊन टाकू, त्याला आपलं बोर्ड लावून देऊ, तुम्ही त्यांच्या वारकऱ्यासाठी बांधून द्या. धन्यवाद रामकृष्णारी. त्यांचा सन्मान इतर देहू संस्थांचे अध्यक्ष आदरणीय माणिक महाराज मोरे, पुरुषोत्तम महाराज मोरे, भागवत साहेबांचा सन्मान करतील. द्या शास्त्री पळ द्या, श्रीफळ द्या. पवन महाराज पटपट पिशवी पहिली बघा ती काढून ठेवा. हाय का. हा वा श्रीरम कम. हा वा 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 गोड हार या. हा शाल घाला पाहिजे बाबा, शाल घाला. हा उपरण हा हा. सोपान देवाच्या दारात सन्मान होणं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या दारात सन्मान होणं. हार अहिल्यानगरून आणलाय आमच्या गोरख गायकवाडांनी. वा. जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांच्या शुभ हस्ते भागवत साहेब यांचा सन्मान. आणि बघा देहू संस्थांनी तुम्हाला नारळ दिलं, तेवढं मंदिर बांधून द्या त्र्यंबकेश्वरचं. चालेल का. काळीवाला वा. म्हणजे आपली वारकऱ्याची सोय होईल. आणि मूर्ती आपले देहू संस्थान देणार आहे. आता माणिक महाराज आशीर्वाद देतील. रामकृष्ण हरी. आदरणीय हरिभक्तपरायण सुधाकर भाऊ गिरमे यांचा अमृत महोत्सव आणि पंचक्रोशी प्रदक्षिणेची 11वं वर्ष. 11 ही तिथी खूप महत्वाची. एकादशी ही 11वी तिथी. 11 तिथीला खूप महत्व आहे. 11 तिथीला जे केलं ते चिरंतन टिकतं.
म्हणून आपण आता संकल्प करा 11 वर्षाच्या प्रदक्षिणेत की पुढल्या वर्षी आपण सगळेजण तपापुरतीला नक्की जाऊ असा संकल्प करा. म्हणजे आपल्यालाही काही पुण्य मिळेल. कारण परमार्थाचा सोपान चढण्याशिवाय आपल्याला मुक्ती नाही, ज्ञान नाही आणि निवृत्ती नाही. म्हणून पहिलं सोपान चढायला इथे या. काकांचा सोपान चढला आपली प्रगती होईल, आध्यात्मिक होईल, पारमार्थिक होईल आणि आपल्याला निश्चित मार्ग मिळेल. गिरमे काकांचं या पंचकोशी प्रदक्षिणेला खूप मोलाचं सहकार्य आहे. अमृत महोत्सव संपन्न होत असताना अमृतमय कारकीर्द त्यांच्या हातून घडतीये हा त्या कुटुंबाचा अभिमान आहे. गिरमे काकांच्या या कार्याला सोपानदेव संस्थानचे सर्व पदाधिकारी, पंचकोशीतले आमदार जगताप साहेब आहेत, पंचकोशीतले सगळे सहकारी, सगळे दानशूर मदत करणारे वारकरी भाविक यांना मी खूप धन्यवाद देतो. एखादं काम, एखादी कुठली गोष्ट सुरू करताना ती सुरू होती पण ती दीर्घकाळ टिकावी म्हणून कदम माऊली एक एक कदम चालत 11 वर्ष ती वारी पूर्ण करतायत. त्यांच्या प्रत्येक पावलाला आपण साथ दिली पाहिजे, प्रत्येक पावलाबरोबर आपण मदत केली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं प्रदक्षिणेच्या निमित्तानं हा संपूर्ण परिसर आध्यात्मिक या सगळ्या संतवाणीने ढवळून निघतोय हे आपलं भाग्य आहे. तसं या पंचकोशीत भजन फक्त काकांच्या इथं होईल, कीर्तन इथं होईल. म्हणजे पंचकोशीच्या दऱ्या खोऱ्यात डोंगरात जिथं छत्रपतींच्या मावळ्यांनी हा हिंदुत्वाचा इतिहास घडवला त्यांच्याही कानावर हे शब्द जाऊ द्या. संत किती मोठा उपक्रम आहे आणि या सगळ्याला आपण भाग्यवान आहोत की गिरमे काकांचा अमृत महोत्सव होतोय, तुकोबारायांचा ती शतकोत्तर अमृत महोत्सव होतोय, नामदेवरायांच्या समाधी सोहळ्याला 675 वर्ष होत आहेत, माऊलींच्या जन्माला 750 वर्ष होत आहेत आणि ज्यांनी परमार्थिकरित्या पालखी सोहळा सुरू केला त्या तपोनिधी नारायण महाराजांच्या जन्माला 375 वर्ष होत आहेत. जर पालखी नसती तर दिंड्या असत्या का? ही वारकऱ्याची महाराष्ट्रातून आध्यात्मिक चळवळ की ज्याचं लक्ष जगाला वेधलंय. जग त्याकडे एक वेगळ्या आकर्षाने पाहते असा पालखी सोहळा ज्यांनी सुरू केला त्या नारायण महाराजांना, तपोनिधी नारायण महाराजांना आपण निश्चित धन्यवाद दिले पाहिजे. आणि या कामाला छत्रपती जिथं जन्म झाला पुरंदरला छत्रपती संभाजीराजांचा, त्यांनी मोलाचं सहकार्य केलं. आपदा, गिरी, घोडे, छत्री 3 गावं इनाम आणि सरदार सुरक्षा दिली आणि पहिली पालखी 1685 ला देवतून निघाली. तुकोबारांच्या पादुका पूजा करून अष्टमीला आळंदीत आल्या, माऊलींची पूजा केली आणि तिथून पुढं ही पहिली पालखी पंढरपूरला चालू झाली. आणि मग माऊलींनी रात्री सांगितलं, लोक विचारायचे 2 पादुका काय, 2 पादुका काय? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम हे भजन त्यातून सुरू झालं. आज तो वारकऱ्यांचा महामंत्र आहे. अशा सगळ्या गोष्टी नारायण करतात आणि कदम माऊली या सगळ्या गोष्टी जगापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण त्यांना ताकद देण्याची अतिशय गरज आहे. आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे ठाम उभं राहिलं पाहिजे. आज या संतांचे सगळे सत्ते लाखाच्या 2-2 लाखाच्या संख्येत संपूर्ण महाराष्ट्रावर करतायत आणि संतांचा उदय म्हणजे देवाचा उदय आहे. संतांचा उदय केला तर भगवंत तुमच्याकडे नक्की येईल. असो, वेळ खूप झालाय. मी जगद्गुरु तुकाराम संस्थानच्या वतीनं, जगद्गुरु तुकोबाराय पालखी सोहळ्याच्या वतीनं, देवकरांच्या वतीनं, मोरे कुटुंबियांच्या वतीनं, गिरमे परिवारात सोपानराव गिरम्यांसारख्या अजून कितीतरी गिरमे तयार होत आणि या पंचकोशीत ही सेवा
ही सेवा या पंचकृषीने दिवसेंदिवस वाढत जाऊ आणि ही परिक्रमा खूप मोठी हो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आपला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण आहे. आज योगायोगाने जग आपल्या सोपानदेव संस्थांचे अध्यक्ष आदरणीय गोपाळ काका गोसावी यांनी जरा टाळ्या वाजा गोपाळ काकांसाठी. संस्थांचा खूप जीर्णोद्धार झाला आणि गोपाळ काका आणि त्रिगुण काका गोसावी यांनी ठरवले की ते वारकरी शिक्षण संस्था काढायची आणि या तालुक्यातल्या गावगाव प्रत्येक गावात किमान 50-50 टाळकरी तयार झाले पाहिजे अशी सोपानदेव संस्थांनी घोषणा केलेली. खूप धन्यवाद. यानंतर तालुक्याचे आमदार माजी आमदार आदरणीय संजय भाऊ जगताप. आज आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणाऱ्या संत सोपान काका महाराजांच्या समाधी मंदिराच्या या परिसरामध्ये हरिभक्त पारायण आणि त्यांनी खऱ्या अर्थाने संप्रदायाला एक नवी ओळख प्रत्येक घराघरापर्यंत दिली आणि आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये आदरणीय सखाराम भाऊ आदरणीय गिरमे भाऊंच्या बरोबर सखाराम भाऊंच्या बरोबर सर्व संप्रदायातल्या मंडळींना एकत्रित घेऊन एक परिक्रमेची 10-11 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण केली. ते आदरणीय हरिभक्त पारायण माऊली महाराज आणि ज्यांच्यामुळे खरं म्हणजे सोपान काकांच्या या नगरीमध्ये मागच्या वर्षी डोळे दिगवेल अशा प्रकारचा संप्रदायाचा सोहळा तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळाला. त्याचं नियोजन हे सोपान काकांच्या नगरीमध्ये करायला माऊली महाराजांनी आदरणीय गिरमे भाऊंच्यामुळे सर्व आपल्या संप्रदायातले मंडळींच्यामुळे दिलं आणि सासवडची खरी संप्रदायाची ओळख मला वाटतं ते मागच्या वर्षीच्या कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी झाली. आणि आता असा गोड योगायोग आहे की आदरणीय सुधाभाऊंचं अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आज आपल्या पंचकृषी परिक्रमेच्या 11वं वर्ष आज आपल्या सर्वांचे पूजनीय आणि देव संस्थांचे मालक आदरणीय बाबा असतील महाराज असतील आदरणीय माऊली महाराज असतील या सगळ्यांच्या उपस्थितीत सोपान काकांच्या या मंदिरामध्ये होतोय आणि सोपान काका देवस्थान ट्रस्टचे आदरणीय गोपाळ काका गोसावी महाराज हे या ठिकाणी उपस्थित आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भाऊंचा आदर सत्कार होतोय. आमच्यासाठी खरं म्हणजे भाऊ हे विठ्ठलाच्या रूपाने आमच्या परिवारासाठी आहेत आणि भाऊचा आशीर्वाद संतोष आणि इतर वर्गमित्र आहोत. पण माझे वडील कैलासवासी चंदूकाका जगताप आणि भाऊंचा एक वेगळा स्नेह होता आणि भाऊंच्या बद्दल म्हणायचं मगाशी जसं माऊली महाराजांनी सांगितलं की एखादी गोष्ट बांधली की जसं आपल्याला देवावरती श्रद्धा असते तशी लोकांना भाऊंच्यावरती श्रद्धा आहे की ते बांधकाम कधी हलणार नाही. आणि खरोखर अशा खूप सारे म्हणजे जे करायचं ते अतिशय योग्य चोख करायचं. जसं आमचे माऊली भाऊ गिरमे की जशी माझ्या वडिलांनी पाण्याच्या योजनेमध्ये माझ्या वडिलांचा चेहरा पुढे होता परंतु त्याच्या मागे काम करणारे जे अनेक हात होते त्याच्यामध्ये माऊली भाऊ गिरमेंचं योगदान खूप मोठं आहे. सासवडच्या पाणी योजनेमध्ये पाण्याच्या डिस्ट्रीब्युशन मध्ये खूप चांगलं काम म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने ठरवलं तर किती चांगलं काम करू शकतो हे आदरणीय माऊली भाऊ गिरमेंच्याकडे माऊली आबा गिरमेंच्याकडे असं समाजामध्ये खूप चांगलं योगदान करणारे भाऊ फक्त आदरणीय माऊली महाराजांना आदरणीय गोरे महाराजांना आणि गोसावी महाराजांना एकच विनंती आमच्या सगळ्या परिवाराकडून करायची आहे. आपण आज अमृत महोत्सव भाऊंचा साजरा करतोय. आमच्या सगळ्या परिवाराची इच्छा आहे भाऊंनी थोडा प्रवास कमी करावा कारण सातत्याने मधल्या काळातून प्रचंड दगदग म्हणजे त्यांनी ठरवलं कधी बसनी जातील गाडीने जातील स्वतः गाडी चालवत जातील तर तो एक तब्येतीची काळजी निश्चितपणे घ्यावी. आम्ही सगळे मंडळी आपण जी जबाबदारी भाऊंवरती दिलेली आहे ही त्र्यंबकेश्वरची जबाबदारी दिलेली आम्ही सगळी मंडळी तिथं हातभार लावायला त्याच्याबरोबर आहोत. त्यामुळे निश्चितपणे आपण केलेला संकल्प आम्ही पुढे नेऊन आज खरं म्हणजे आपलं सगळं कार्यक्रम पत्रिका आम्ही मीपर्यंत ऐकली. एक फक्त विनंती आहे की यावर्षी आम्हालाही काही जबाबदारी त्या ठिकाणी मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म संमेलन
ही संकल्पना आपल्या सोपान काकांच्या नगरीमध्ये घ्यायचं आम्ही त्या ठिकाणी संकल्प केलेला आहे. आणि मे किंवा एप्रिलमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपल्या शाळांच्या सुट्ट्या लागतील त्या काळामध्ये तो असावा संकल्प. आणि आदरणीय हरिभक्तपरायण माऊली महाराजांनी त्याचं नेतृत्व करावं. आणि आदरणीय गोसावी काका असतील, आपल्या देवस्थानचे आपल्या देवस्थानचे प्रमुख असतील, सर्वांना म्हणजे आज आपल्या हिंदू धर्म संमेलनाच्या माध्यमातून एक चांगला संप्रदायाचा पाया आपल्याला घालता यावा याची जबाबदारी आम्हाला घ्यायची. तर त्याच्यासाठी वेळ घेऊन येणार होतो, परंतु आज आपला पूर्ण कार्यक्रम पत्रिका वाचल्यावरती मे पर्यंत आपण सगळ्या गडबडीत आहात. परंतु त्यातही आम्ही एक वेळ निश्चिती करून नक्कीच आम्हाला एक 7 दिवसांचं हे हिंदू धर्म संमेलन त्या ठिकाणी घ्यायचं आणि आपलं योगदान खूप मोठं त्या ठिकाणी धर्मस्वरूपाने धर्म विस्ताराच्या माध्यमातून त्या ठिकाणी लागणार आहे. आदरणीय भाऊ त्या ठिकाणी असणार आहेत. तर मी पुन्हा एकदा जास्त बोलण्यापेक्षा सुद्धा भाऊंना खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यांचं योगदान या सासवड नगरीच्या जडणघडणीमध्ये सुद्धा भाऊ असतील, आज कैलासवासी देवकर भाऊ नाही आहेत आपल्यामध्ये, या ठिकाणी गोयटे गुरुजी आहेत, आदरणीय सकाराम भाऊ आहेत, संप्रदायाची सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. या सगळ्या मंडळींनी भाऊ खरं म्हणजे संत सोपान काका महाराजांच्या पालखी बरोबर संप्रदायाचा पाया घालायचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावरती केलाय. आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला त्या ठिकाणी सातत्याने मिळतंय. निश्चितपणे संप्रदाय समाजाला एक शिस्त आणायचं काम करतो. आम्हा सारख्यांना एका लाईनवरती आणायचं काम आणि त्या शिस्तीमध्ये एक ऑडिट करायचं काम समाजामध्ये करतं. आणि खरोखर आपलं खूप मनापासून आभार मानावे तेवढे कमी आहेत. पुन्हा एकदा मी भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्णारी वेळ झालाय, बऱ्याच लोकांना लांब लांब जायचे, गडचिरोली चंद्रपूर सगळं आपण आता थांबू. सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा आहे आणि ज्या गावांनी अन्नदान केलंय त्या सगळ्या गावांना इथं नारळ दिला जाईल. आणि भाऊंचे मित्र आलेत, पवन शेठ सोळंकी, पारस शेठ सोळंकी भाऊंचे बालपणाचे मित्र आहेत आणि त्यांचे लेखक आहेत आदरणीय रावसाहेब. त्यांच्यासाठी एक टाळ्या वाजा, खूप चांगले लेखक आहेत. आदरणीय कोलते बंधू इथं आले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. कोणाचंही भाषण होणार नाही, आपलं ठरलं होतं 2च भाषण करायची. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून भाऊचं स्वागत करा. पहिली पंगत वारकऱ्याची, मग आपण सासवडकरची वाशी. सगळ्याला विनंती, आज आपण वाढू लागायचंय. हा टाळ गोळा करा. ज्यांनी अन्नदान केलं तर सगळ्यांनी इथं थांबायचे. तुम्हाला सगळ्याला नारळ गोपाळ काका गोसावी यांच्या हस्ते दिलं जाईल. रामकृष्णाने. जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे.
जन्मावर. रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली. रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली. काळोखाच्या दारावरती काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. सहा ऋतूंचे सहा सोहळे सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर बाळाच्या चिमण्या ओठातून बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते. बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते. वेलीवरती प्रेम प्रियेचे वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते. नदीच्या काठी सजनासाठी नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात झुरावे. जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. अनंत मरणे झेलून घ्यावी अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम
नमस्कार माझा गुरु माऊलीला, नमस्कार माझा गुरु माऊलीला, तुझ्या गौरवाने आनंद झाला, तुझ्या गौरवाने आनंद झाला. नमस्कार माझा गुरु माऊलीला. इथे मांडिला तू असा ज्ञान यज्ञ, इथे मांडला तू असा ज्ञान यज्ञ, अडाणीपणाला केले तू सुज्ञ, अडाणीपणाला केले तू सुज्ञ. मिळे हा जिव्हाळा तुझ्या सावलीला, मिळे हा जिव्हाळा तुझ्या सावलीला, तुझ्या सावलीला, तुझ्या सावलीला. नमस्कार माझा गुरु माऊलीला. कसा सांग हो तुझा उतराई, कसा सांग हो तुझा उतराई, तुझी थोर विहीन भाची निळाई, तुझी थोरवी नभाची निळाई. ज्ञानदेवता तू उभी मंदिराला, ज्ञानदेवता तू उभी मंदिराला, उभी मंदिराला. मी मंदिराला. नमस्कार माझा गुरु माऊलीला. देवाप्रमाणे तुझी ही कहाणी, देवाप्रमाणे तुझी ही कहाणी, तुझे बोलणे हे जशी वेदवाणी, तुझे बोलणे ही जशी वेदवाणी. मिळो यश कीर्ती तुझ्या जीवनाला, मिळो यश कीर्ती तुझ्या जीवनाला, तुझ्या जीवनाला. तुझ्या जीवनाला. नमस्कार माझा गुरु माऊलीला, नमस्कार माझा गुरु माऊलीला. तुझ्या गौरवाने आनंद झाला, तुझ्या गौरवाने आनंद झाला. नमस्कार माझा गुरु माऊलीला. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक
विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें देना दाता। मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता। मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता। मन का विश्वास कमजोर होना। दूर अज्ञान के हों अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे। हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे। बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना, हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता। मन का विश्वास कमजोर होना। हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण। फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन। अपनी करुणा का जल तू बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता। मन का विश्वास कमजोर होना। जय जायत ना हेचीच गजाल. याचा म्हणजे कपाळावर बुकू आणि खालसून नागडू. आता सगळा बरा ना बाकी नाही मेल्या सारख्याचो बापूस नुसतं खोळावल्यासारखं करता अन पाणी टाकल्यान माहिता.
होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको तुझ्या हाती आहे डाव सारा इसार गजल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे सोबती रे तू तुझाच अन तुला तुझीच साथ शोधुनी तुझी तू वाट चाल एकला उदे जरा उशीर सोड दोष काय धीर रात संपदा पहाट होई रे पुन्हा हो देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे बाबा कसं तरी स्वतःच्या ऐका हो अशी का करतात हो, फाटक्या जोडीत येऊन पडते रोजची नवी निराशा सपान गाठीला धरत वेठीला कशी रे सुटावी आशा अवसेची रात नशिबाला पुनवेची गाठ पदराला होईल पुनव मनाशी जागव खचून जाऊ नको येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको उगाच भयान वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको साध घाली दिस उद्याचा नव्याने सार गजल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे सोबती रे तू तुझाच अन तुला तुझीच साथ शोधुनी तुझी तू वाट चाल एकला उदे जरा उशीर सोड दोष काय धीर रात संपदा पहाट होई रे पुन्हा हो देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे